नमस्कार स्वामी भक्तांनो. मुलगी लग्नानंतर जेव्हा माहेरी जाते तेव्हा आई वडिलांच्या प्रेमाने, मायेने आणि आशीर्वादाने काही वस्तू दिल्या जातात. हे प्रेम अमूल्य असते, परंतु आपल्या परंपरेत काही समजुती अशा सांगितल्या जातात की काही गोष्ट लोभाने, आग्रहाने किंवा चुकीच्या भावनेने आणू नयेत. या व्हिडिओचा उद्देश माहेर किंवा सासरे यांच्यात मतभेद निर्माण करणे नाही, उलट नात्यांमध्ये प्रेम, आदर आणि समाधान टिकवण्याचा संदेश देणे हा आहे. स्वामी समर्थांचा संदेश नेहमीच असा होतो की मन शुद्ध असेल, भावना पवित्र असतील आणि आचरण प्रामाणिक असेल तर घरात सुख शांती नांदते. माहेर आणि सासर यांचे स्थान. माहेर म्हणजे मुलीचे पहिले घर, सासर म्हणजे तिचे नवे आयुष्य. दोन्ही घरांचा सन्मान राखणे, दोन्ही कुटुंबांशी प्रेमाने वागणे आणि कोणत्याही प्रकारचा लोभ मनात न ठेवणे हीच खरी आध्यात्मिक साधना आहे. स्वामी समर्थांनी कधीही लोभ, अहंकार किंवा दुसऱ्याचा हक्क घेण्याची शिकवण दिलेली नाही. त्यांनी समाधान, दया आणि सत्य यावर भर दिला. पहिली गोष्ट, लोभाने घेतलेले धन किंवा वस्तू. आई वडिलांनी प्रेमाने दिलेली भेट ही आशीर्वादाने असते, पण वारंवार मागणे, तुलना करणे किंवा आर्थिक ताण निर्माण होईल अशा प्रकारे वस्तू घेणे नात्यांमध्ये कटुता निर्माण करू शकते. एक छोटी कथा. एका मुलीला प्रत्येक वेळी माहेर गेल्यावर काहीतरी महाग वस्तू हवी असे. आई वडील देत राहिले, पण त्यांच्या मनावर आर्थिक ताण वाढत गेला. नंतर त्या मुलीला समजले की प्रेमाची किंमत वस्तूंमध्ये नसते. यातून शिकवण अशी की प्रेमाने मिळालेली स्वीकारा, पण लोभाने काहीही मागू नका. दुसरी गोष्ट, राग, तक्रारी आणि कटू आठवणी. काही वेळा आपण वस्तूंपेक्षा मनातील दुःख, राग किंवा गैरसमज घेऊन परत येतो. हीच खरी अशुभ गोष्ट आहे. स्वामी समर्थ सांगतात, मनात क्षमा असेल तर घरात शांती राहते. जर माहेरी काही मतभेद झाले असतील तर शक्य असेल तर तेथे संवाद साधा, समजूत काढा आणि मन हलके करून परत या. तिसरी गोष्ट, दुसऱ्याचा हक्क असलेली वस्तू. परंपरेनुसार कोणत्याही व्यक्तीचा हक्क हिरावून घेतलेली वस्तू, वादातून मिळालेली संपत्ती किंवा अन्यायाने घेतलेली गोष्ट घरात समाधान आणत नाही. प्रामाणिकपणा आणि न्याय या मूल्यावरच घर टिकते. स्वामी समर्थांची शिकवण. स्वामी समर्थ म्हणतात, समाधानाचंच सर्वात मोठे धन आहे. घरात सुख हवे असेल तर प्रेम वाढवा, लोभ कमी करा, आई वडिलांचा आणि सासऱ्यांचा आदर करा, कृतज्ञता जपा. हीच खरी सेवा आहे. मित्रांनो, माहेरून प्रेम, संस्कार, आशीर्वाद आणि चांगल्या आठवणी घेऊन या, पण लोभ, राग आणि अन्यायाची भावना कधीच घेऊन येऊ नका. घराचे भाग्य वस्तूंनी नाही तर आपल्या विचारांनी आणि वागण्याने उजळते. मित्रांनो, जर तुम्ही ही श्री स्वामी समर्थांवर श्रद्धा ठेवत असाल तर कमेंटमध्ये एकदा श्रद्धेने लिहा, श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या प्रियजनांसोबत शेअर करा आणि अशाच आध्यात्मिक व प्रेरणादायी व्हिडिओसाठी आपल्या भक्तिरंग सागर या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय श्री स्वामी समर्थ.